यांच्या ऑफर आल्यात मला. किती ऑफर आल्या, मी जाणार नाही भाजपमध्ये. मला जर भाजपमध्ये जायचं असतं मी आधीच गेलो असतो. म्हणजे तुम्हाला ऑफर आली? चालू होतं, धमक्या आल्या होत्या की बीजेपी मध्ये सामील झाला तर बरे, नाही तर आंदोलन मागे घ्या, बरे नाही तर तुम्हाला ठोकू आम्ही, गोळ्या घालू. ही बीजेपीची प्रेमाचीच भाषा आहे. ही संघाची आणि बीजेपीची प्रेमाचीच भाषा आहे की तू ये नाही तर तुझं काहीतरी करून टाकू आम्ही. हे त्यांचं प्रेम हेच आहे. आई बाबांनाही चालू होतं, पण बीजेपी मध्ये या नाही का आईबाप? हो, आई बापाचं पाहून घेऊ आम्ही, तुझ्या घरी जाऊन पाहून घेऊ. तर तुम्ही माझ्यावर काय करणार? तुम्ही माझ्या म्हणजे तुम्ही भीती एका 30 वर्षाच्या मुलाला, नरेंद्र मोदीच्या तर मला वाटतं मी नातवाच्या वयाचा असेल, अमित शहाच्या नातवाच्या वयाचा असेल मी. तुम्ही तुमच्या नातवाच्या मुलांना अशा धमक्या देतात, लाज वाटली पाहिजे तुम्हाला. म्हणजे काय करताय तुम्ही? हा जेएनजीचा चेहरा पुढील काळात राजकीय पक्षामध्ये जाईल किंवा राजकारणात? खूप पुढचं बोलतोय सर आपण, खूप पुढचं बोलतोय. चेहरा मी परत तेच म्हणतोय, एका माणसाला मोठं करू नका. आपल्या देशाची जी काही वाट लागलेली ना ती यामुळेच लागलेली. 2014 मध्ये जो एक माणूस आला, आपण त्याला संविधानापेक्षा मोठे केलं, आपण त्याला देशापेक्षा मोठे केलं, आपण त्याला म्हणजे एकंदरीत देवापेक्षाही मोठं करून टाकलं. त्यामुळे आपल्या देशात बेरोजगारीवर बोलणं नाही होत. त्यामुळे आपल्या देशात जे शिक्षण आहे, शिक्षण व्यवस्थेवर बोलणं नाही होत. त्यामुळे आपल्या देशात जे सरकारी हॉस्पिटल्सची वाईट व्यवस्था आहे त्यावर बोलणं नाही होत. का? कारण की आपण सगळ्यांनी एका माणसाला देशापेक्षा, संविधानापेक्षा, सगळ्या इन्स्टिट्यूशन्स पेक्षा मोठं करून टाकल्या. सकाळ ते संध्याकाळ मीडियावाले जप करतात, आज मोदीजींनी काय खाल्लं, मोदीजी आंबा कसा खातात, मोदीजी कोणती टॉनिक घेतात, मोदीजींना झोप का नाही येत. अरे तुम्हाला काय करायचंय? मी आपल्याला आवर्जून सांगेल, महाराष्ट्रामध्ये 1,51,00,000 भारतीय जनता पार्टीची सदस्य संख्या आहे, प्रायमरी मेंबरशिप आहे. 1 लाख सक्रिय सदस्यता आहे. देशामध्ये 13 कोटी सदस्य संख्या आहे. यापैकी कुणीतरी एका व्यक्तीने माननीय दिपकेजींना भाजपमध्ये या आणि त्यांना धमकी दिली असेल तर त्यांनी आम्हाला नाव कळवलं पाहिजे, आम्हाला खुलं नाव कळवलं पाहिजे. आम्ही आमच्या कार्यकर्त्यावर कारवाई करू. पण जर नाव कळवलं नाही तर मात्र भारतीय जनता पार्टीची कुणी बदनामी करू नये. ते काय, त्यांना कुणाच्या घरी राहायचं, कुठं राहायचं त्यांचा अधिकार आहे. दुसरी गोष्ट, ठाण्यामध्ये रविवारी एक कार्यक्रम झाला, एकत्र 3 कार्यक्रम झाले. या 3 कार्यक्रमांमध्ये स्थानिक भाजपचे आमदार केळकर, निरंजन गावकरे, उपमहापौर आले, त्या कोणालाही निमंत्रण नव्हतं आणि त्याच्यामुळे हक्कभंग देखील दाखल झालेला आहे. त्याचबरोबर महापालिकेकडे हे कार्यक्रम पुन्हा गेले, निवडणुकीचे उपमहापौरांनी केले. काय वाटतं, ज्यावेळी शिवसेना भाजप महायुती आहे त्यावेळी निवडणुकीच्या वेळी एकत्र आणि अशा वेळी श्रेय लाटायला प्रयत्न केला जातो. असं आहे की याबद्दलचा स्थानिक जे इश्यू आहेत ना, त्या स्थानिक इश्यू आहेत, स्थानिक आमदार आहेत, माननीय पालकमंत्री आहेत, ते बसून सोडवतील. मला विश्वास आहे की माननीय एकनाथजी प्रगल्भ नेते आहेत, ते पुढाकार घेतील. स्थानिक जे काही इश्यू असतील त्यावर मी काही बोलणे योग्य नाही आहे.